नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण डेली करंट अफेअर्सचा अभ्यास करत आहोत आणि आज आपण 19 सप्टेंबरचा अभ्यास जो आहे करंट अफेअर्सचा तो करणार आहोत। तर बघा मित्रांनो, लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपली कंबाईनची बॅच आहे, त्याचबरोबर बघा रेल्वे भरतीसाठी बॅच आहे, त्याचबरोबर बीएमसी भरतीसाठी बॅच आहे। बीएमसीच्या बॅचमध्ये शेवटचे 4 ॲडमिशन शिल्लक राहिलेले आहे, तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता। रेल्वे भरतीचे ॲडमिशन जे आहे ते आता सुरू झालेले आहे आणि कंबाईन फाउंडेशन बॅच मध्ये ॲडमिशन शिल्लक आहे। ठीक आहे, तर तुम्ही या बॅचेस मध्ये ॲडमिशन घेऊ शकता। त्यासाठी तुम्हाला आपला अभ्यास मित्र ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे आहे, त्यामध्ये तुम्हाला नोट्स उपलब्ध होऊन जातील। त्याचबरोबर टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे। मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर या ज्या डेली करंट अफेअर्सचे लेक्चर आहे त्याची पीडीएफ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर आपलं इन्स्टाचं पेज आहे ते सुद्धा फॉलो करून ठेवा अभ्यास विषयक रीलसाठी। बघा मित्रांनो, आज आपण 19 सप्टेंबरच्या ज्या काही चालू घडामोडी आहे तर त्यांचा इथं अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये पहिलाच मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हा आपल्याला 100% परीक्षेत विचारला जाईल। प्रश्न काय बघा, 2024 मध्ये कोणत्या देशाचा पराभव करून भारताने 5व्यांदा पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे? तर बघा मित्रांनो, भारताने चीनचा पराभव करून 5व्यांदा पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप जी आहे ती जिंकलेली आहे। तर बघा मित्रांनो, खूपच मोठी गोष्ट आहे। भारताने चीनमध्येच ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। आपण जर बघितलं तर चीनमध्ये ही 8वी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। कितवी आवृत्ती होती? 8वी आवृत्ती होती आणि 8व्या आवृत्तीमध्ये चीनचा आपण पराभव केलेला आहे। चीनमध्ये ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? तर हुलू नबूर हे शहर आहे चीनमध्ये, तर त्या ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। भारताने चीनचा 1-0 ने पराभव केलेला आहे। त्याचबरोबर भारताने ही स्पर्धा 2023 मध्ये सुद्धा जिंकली होती। त्याचबरोबर 2018 मध्ये, 2016 मध्ये, 2011 मध्ये ही स्पर्धा भारताने जिंकलेली आहे। बघा मित्रांनो, आपण 2023 आणि 2024 सलग दोनदा ही स्पर्धा अलीकडे जिंकलेली आहे। तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा की भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक मध्ये कोणतं पदक जिंकलेलं आहे। बघा मित्रांनो, स्पोर्ट्सचा प्रश्न बघितला, स्पोर्ट्सशी संबंधित काही घडामोडी बघून घेऊया। युरो कप 2024 चा विजेता कोण आहे? तर स्पेन देश आहे। आयसीसी पुरुष T20 विश्वचषक कोणी जिंकला? तर तो भारताने जिंकला। 15व्यांदा UEFA चॅम्पियनशिप लीग फुटबॉलची स्पर्धा ही कोणी जिंकली? तर रिअल मॅड्रिड संघाने जिंकली। IPL 2024 चं विजेतेपद कोण जिंकलं? कोलकाता नाईट रायडर्स। एमिलिया रोमाग्ना ग्रँड प्रिक्स जी आहे 2024 ती कोणी जिंकली? तर मॅक्स वर्स्टॅपन याने ती जिंकलेली आहे। यानंतर पुढे जाऊया, दुसरा क्वेश्चन, सशस्त्र सीमा बल चे नवीन महासंचालक कोण बनले आहे? बघा मित्रांनो, सशस्त्र सीमा बलचे नवीन महासंचालक बनलेले अमृत मोहन प्रसाद। बघा मित्रांनो, अमृत मोहन प्रसाद यांनी कोणाची जागा घेतलेली आहे? तर यांनी घेतलेली आहे दलजीत सिंग चौधरी यांची जागा। तर अमृत मोहन प्रसाद जे आहे ते आता सशस्त्र सीमा बलाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहे। ठीक आहे, अमृत मोहन प्रसाद जे आहे सध्या ते केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्सचे विशेष महासंचालक किंवा अतिरिक्त महासंचालक म्हणून कार्यरत आहे आणि आता त्यांना SSB म्हणजे सशस्त्र संरक्षण दल जे आहे तर त्याचं महासंचालक बनवण्यात आलेलं आहे। आता SSB ची स्थापना कधी करण्यात आली होती? सशस्त्र सीमा बल येते, ठीक आहे, सशस्त्र सीमा बल। तर याची स्थापना मित्रांनो 20 डिसेंबर 1963 मध्ये करण्यात आली होती। नवी दिल्ली येथे याचे मुख्यालय आहे आणि मोठं आहे सेवा, सुरक्षा आणि बंधुत्व। मग आता संरक्षणाविषयी आपण प्रश्न बघितला, महत्त्वाच्या नियुक्त्यांविषयी, तर अजून काही महत्त्वाच्या नियुक्त्या जाणून घेऊया। जसे की आसाम रायफलचे नवे महासंचालक आहे विकास लखेडा। त्यानंतर भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक आहे साधना सक्सेना नायर। नॅशनल टेस्टिंग एजन्सीचे महासंचालक आहे प्रदीप सिंग खरोला। कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे अध्यक्ष आहे कमल किशोर सोन। मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहे ईदशिशा नोगोरांग। तर बघा मित्रांनो, यातले आपल्याला 2 क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतात मोस्ट इम्पॉर्टंट, ते म्हणजे भारतीय सशस्त्र दलाच्या वैद्यकीय सेवेच्या पहिल्या महिला महासंचालक साधना सक्सेना नायर वर क्वेश्चन येऊ शकतो आणि त्याचबरोबर मेघालयच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक ईदशिशा नोगरांग यांच्यावर आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो। यानंतर तिसरा क्वेश्चन, चौथ्या दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2024च्या पदक तालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावलं? तर भारताने या पदक तालिकेमध्ये अव्वल स्थान पटकावलेलं आहे।
ही चौथी दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप जी आहे 2024 ती कुठे आयोजित करण्यात आली होती? तर मित्रांनो ती भारतामध्येच आयोजित करण्यात आली होती. भारतामध्ये तमिळनाडूमध्ये ही स्पर्धा आयोजित केली गेली होती जवाहरलाल नेहरू स्टेडियम मध्ये. आता याची पदक तालिका जर तुम्ही बघितली तर त्यामध्ये तुम्हाला भारताचे सगळ्यात जास्त 48 पदकं दिसतील. दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचे 17 पदकं आणि तिसऱ्या क्रमांकावर बांगलादेशचे 3 पदकं दिसतील. इथं जर बघितलं तर तुम्हाला पाकिस्तान आणि भूटानला एकही पदक या स्पर्धेमध्ये मिळालेलं नाहीये. या स्पर्धेमध्ये जर आपण बघितलं दक्षिण आशियामधील भारत, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, बांगलादेश, भूटान, नेपाळ यांनी सहभाग जो आहे तो या स्पर्धेमध्ये नोंदवला होता. यामध्ये पाकिस्तान आणि भूटानला एकही पदक जे आहे ते मिळालेलं नाही. ठीक आहे, तर ही स्पर्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे, दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप. या चॅम्पियनशिप मध्ये भारताने 21 सुवर्ण पदक, 21 रौप्य पदक आणि 22 जे आहे कांस्य पदक. तर 21 21 22 हे गोष्टी लक्षात ठेवा. यानंतर पुढे जाऊया. बघा, अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण बनणार आहे? ठीक आहे, तर आतिशी मार्लेना या अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर दिल्लीचे नवीन मुख्यमंत्री बनणार आहे. तर आम आदमी पार्टीची एक मीटिंग झाली आणि त्यामध्ये निर्णय घेण्यात आला की अरविंद केजरीवाल यांच्या नंतर दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री असतील आतिशी मार्लेना. बघा मित्रांनो, अलीकडे काही नवीन मुख्यमंत्री बनलेले ते सुद्धा जाणून घेऊया. जसे की छत्तीसगडचे नवीन मुख्यमंत्री आहे विष्णुदेव सहाय. त्यानंतर राजस्थानचे नवीन मुख्यमंत्री भजनलाल शर्मा. मध्य प्रदेशचे नवीन मुख्यमंत्री मोहन यादव. नागालँडचे नवीन मुख्यमंत्री आहे नेफ्यू रिओ. आसामचे नवीन मुख्यमंत्री आहे हेमंत बिस्वा शर्मा. पाचवा क्वेश्चन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौथ्या ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर्स कॉन्फरन्सचं उद्घाटन जे आहे ते कुठे केलेलं आहे? तर बघा मित्रांनो, चौथी, ठीक आहे, ग्लोबल. आता रिन्युएबल एनर्जी जी आहे म्हणजे जी आपल्याला सौर ऊर्जा वगैरे जी मिळते, पवन ऊर्जा, तर त्याशी संबंधित काय आपण एक आयोजित केलेली कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे. ठीक आहे, आणि ही कॉन्फरन्स इन्व्हेस्टर म्हणजे जे काही गुंतवणूकदार असेल तर गुंतवणूकदारांना म्हणजे पैशावाल्या लोकांना रिन्युएबल एनर्जी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहित करायचं या कॉन्फरन्स मध्ये. मग ही चौथी ग्लोबल रिन्युएबल एनर्जी इन्व्हेस्टर कॉन्फरन्स कुठे आयोजित करण्यात आली? तर मित्रांनो गांधीनगर गुजरातमध्ये आयोजित करण्यात आली. हिचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीनगर गुजरात या ठिकाणी केलेलं आहे. बघा, या कॉन्फरन्सचं उद्दिष्ट आहे जगभरातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रात भारताचं स्थान मजबूत करणं आणि जागतिक स्तरावर एक अग्रगण्य देश म्हणून भारताला स्थापित करणं. यानंतर सहावा क्वेश्चन, दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर बेस्ट ऍक्टरेस क्रिटिक्स हा जो अवॉर्ड आहे मित्रांनो हा ऐश्वर्या राय यांना मिळालेला आहे. बघा मित्रांनो, याची जी लिस्ट आहे याच्यामध्ये इतर जे पुरस्कार आहे त्यावर अजून आपण काही क्वेश्चन फ्रेम करू. महत्वाचे म्हणजे विजेते आहे त्यावर आपल्याला क्वेश्चन येऊ शकतो. मी फक्त आज एक बेस्ट अभिनेत्री घेतलेला आहे. तर पोनियन सिल्वम नावाचा पिक्चर होता भाग 2 पार्ट 2. तर त्यामध्ये नंदिनी नावाचे एक कॅरेक्टर ऐश्वर्या राय यांनी भूषवलं होतं. त्यासाठी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा समीक्षक या कॅटेगरीचा म्हणजे क्रिटिक्स या कॅटेगरीचा पुरस्कार जो आहे तो मिळालेला आहे. यानंतर सातवा क्वेश्चन, कोणत्या मालिकेने 76व्या एमी पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट विनोदी मालिका पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे? बेस्ट ड्रामा सिरीज जी आहे ती जिंकलेली आहे. तर बघा मित्रांनो, बेस्ट ड्रामा सिरीजचा जो पुरस्कार आहे तो हॅक्स नावाच्या सिरीजने जिंकलेला आहे. आणि बेस्ट कॉमेडी सिरीजचा पुरस्कार जो आहे तो हॅक्स नावाच्या सिरीजने जिंकलेला आहे. आणि बेस्ट ड्रामा सिरीजचा पुरस्कार जो आहे तो शोगन या सिरीजने जिंकलेला आहे. मित्रांनो, शोगन नावाची जी सिरीज आहे त्यावर 100% क्वेश्चन येऊ शकतो. तर 76व्या एमी पुरस्कार जसं ऑस्कर चित्रपटांना दिले जातात तसं एमी पुरस्कार जे आहे ते वेब सिरीजला दिले जातात. आणि शोगन नावाची वेब सिरीज जी आहे ती 76व्या एमी पुरस्कारामध्ये बेस्ट ड्रामा सिरीज म्हणून ठरलेली आहे आणि हॅक्स बेस्ट कॉमेडी सिरीज म्हणून ठरलेली आहे. ठीक आहे, 76वा एमी पुरस्कार जो आहे तो लॉस एंजेलिस अमेरिका या ठिकाणी त्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर 8वा क्वेश्चन, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे नवे मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर बघा मित्रांनो, अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचे नवीन मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून जर आपण बघितलं तर सौरभ शाह यांची नियुक्ती करण्यात आली. यांनी जर बघितलं तर फुटसोक वांग्याल यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. हे महत्वाचं आहे. बघा, फुटसोक वांग्याल यांची जागा कोणी घेतलेली आहे? तर सौरभ शाह यांनी घेतलेली आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, 9वा क्वेश्चन, कोणत्या देशाच्या थियरी ब्रेटेन
यांनी सप्टेंबर 2024 मध्ये युरोपियन युनियनच्या आयुक्त पदाचा राजीनामा दिला. तर युरोपियन युनियनचं आयुक्त पद आहे आणि त्या आयुक्तपदी होते थियरी ब्रेटन यांनी, हे फ्रान्सचे आहे मूळचे, तर यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. का दिला तर त्यांचं थोडं भांडण झालं. कोणासोबत भांडण झालं तर बघा मित्रांनो, युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहे उर्सुला वॉन डर लेयन. उर्सुला वॉन डर लेयन युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष आहे आणि युरोपियन युनियनचे आयुक्त होते थेरी ब्रेटन. या दोघांमध्ये भांडण झालं आणि त्या भांडणामध्ये थेरी ब्रेटन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. युरोपियन युनियन 27 देशांचा समूह आहे. बघा मित्रांनो, 1 नोव्हेंबर 1993 मध्ये स्थापना झाली होती. याचं मुख्यालय ब्रसेल्स, बेल्जियम या ठिकाणी आहे. यानंतर 10वा क्वेश्चन, जफर हसन यांची सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या देशाचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ते आहे मित्रांनो जॉर्डनचे नवीन पंतप्रधान. त्यांनी कोणाची जागा घेतली तर त्यांनी बिशर अल खासवाने यांची जागा घेतलेली आहे. त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बिशर अल खासवाने यांच्या जागी जफर हसन हे जे आहे ते जॉर्डनचे नवीन पंतप्रधान बनलेले. जॉर्डनची राजधानी अम्मान, त्यानंतर राजा आहे अब्दुल्ला द्वितीय आणि चलन आहे जॉर्डनियन दिनार. यानंतर 11वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बघा. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने एमपॉक्स लसीला मान्यता दिली आहे. या लसीचं नाव काय तर या लसीचं नाव आहे मित्रांनो MVABN. काय MVABN. ठीक आहे, तर हे या लसीचं नाव आहे. बघा मित्रांनो, ही जी लस आहे ही एमपॉक्स, मंकीपॉक्स या आजाराच्या विरोधात दिली जाईल. ही लस 18 वर्ष किंवा त्याहून जास्त वयाच्या व्यक्तीला 2 डोस या लसीचे दिले जाईल कोविड सारखे. आणि आपण जर बघितलं ही लस जी आहे ती बवेरियन नॉर्डिक नावाची कंपनी ही लस तयार करणार आहे. यानंतर 12वा क्वेश्चन, ICC अंपायर पॅनल मध्ये सामील होणारी पहिली पाकिस्तानी महिला कोण बनली आहे तर ICCचा अंपायर बनणारी, ठीक आहे, ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल मध्ये पहिली महिला पाकिस्तानी अंपायर कोण बनली आहे तर सलीमा इम्तियाज हे त्यांचं नाव आहे. तर सलीमा इम्तियाज यांची नियुक्ती जी आहे ती ICCची जी काही महिला अंपायर आहे त्यामध्ये करण्यात आली आणि त्या पाकिस्तानच्या पहिल्या महिला अंपायर आहे ज्या ICC टुर्नामेंट मध्ये अंपायरिंग करण्यात आहे. 13वा क्वेश्चन, केंद्रीय अर्थसंकल्प 2024-25च्या घोषणेनुसार 18 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथे NPS वात्सल्य कोणाकडून सुरू होईल. आता NPS म्हणजे काय तर नॅशनल पेन्शन स्कीम. बघा मित्रांनो, नॅशनल पेन्शन स्कीम. फॉर एक्झाम्पल मी नोकरीला आहे, मी गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तर माझं ऑलरेडी काय मिळणार आहे, मला समजून रिटायर झालो तर मला पेन्शन मिळणार आहे. तर आज सरकारने एक नवीन स्कीम सुरू केलेली आहे NPS वात्सल्य म्हणून. ही स्कीम काय तर मी काय करायचं, माझा जो काही पेन्शन फंड असणार आहे, मला समजून घ्या पगार आहे 50,000 रुपये, तर मी काय करायचे माझ्या मुलांसाठी किंवा माझ्या भविष्यासाठी मी काय करायचं अजून त्यामध्ये पगार जो आहे तर त्या पगारातले काही पैसे ते पेन्शन फंड मध्ये टाकायचे. फॉर एक्झाम्पल मी दर महिन्याला 10,000 रुपये ते पेन्शन फंड मध्ये टाकले तर हे सगळे पैसे पेन्शन प्लस हे पैसे एकट्टी कुणाला मिळतील, माझ्या मुलांना किंवा मला भविष्यामध्ये मिळतील. तर अशा प्रकारची एक स्कीम जी आहे ती गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे. तिचं उद्घाटन नवी दिल्ली या ठिकाणी निर्मला सीतारामन यांनी केलेलं आहे. ठीक आहे, तर तुम्हाला कळली असेल ही स्कीम काय आहे. तर एकदाच 75 ठिकाणी ही स्कीम जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. बघा, मुलांच्या भविष्यासाठी बचत करणं हा मेन या स्कीमचा हेतू आहे. यानंतर 14वा क्वेश्चन, 17 सप्टेंबर 2024 रोजी ओडिशा सरकारची सुभद्रा योजना. आता सुभद्रा योजना काय आहे, या योजनेअंतर्गत वर्षामध्ये महिलांना 10,000 रुपये दिले जाणार आहे. ठीक आहे, आणि अशी पुढील 5 वर्षांमध्ये टोटल 50,000 महिलांच्या खात्यात टाकली जाणार आहे. तर अशा प्रकारची ओडिशा सरकारची सुभद्रा योजना आहे. तर तिचा उद्घाटन जे आहे, ठीक आहे, किंवा हा जो उपक्रम आहे हा कोणी सुरू केला, याचं उद्घाटन कोणी केलं तर नरेंद्र मोदी यांनी या सुभद्रा योजनेचं उद्घाटन जे आहे ते केलेलं आहे. या योजनेअंतर्गत 1 कोटीहून अधिक महिलांना काय मिळणार आहे, सरकारी मदत मिळणार आहे. 21 ते 60 वयोगटातील महिलांना 5 वर्षामध्ये 50,000 रुपये सरकार देणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 10 लाख महिलांची निवड करून त्यांच्या अकाउंटवर पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते टाकण्यात आलेले आहे. 15वा क्वेश्चन, इम्पॉर्टंट क्वेश्चन, कोणत्या देशाने क्षेपणास्त्र चंद्रयान-1 उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. तर बघा मित्रांनो, कोणत्या देशाने, आपण असंच लक्षात ठेवायचं कोणत्या देशाने चंद्रयान-1 उपग्रह प्रक्षेपित केला. तर बघा मित्रांनो, चंद्रयान-1 उपग्रह जो आहे तो इराणने प्रक्षेपित केलेला आहे. इराणने यासाठी QAIM, ठीक आहे, क्वेम असं आपण म्हणू शकतो, तर क्वेम 100 रॉकेटचा वापर करून चंद्रयान-1 उपग्रह जो आहे तो यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे. बघा मित्रांनो, हा इराणमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सिस्टम जे आहे
तर त्यामध्ये मोठी भूमिका जो आहे तो निभावणार आहे. त्याच्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरच्या डिझाईन सुधारण्यासाठी या उपग्रहाचा वापर करणार आहे इराण. तर अशा प्रकारे मित्रांनो आजचे 15 क्वेश्चन होते. ते आता तुम्हाला 2 टेस्ट क्वेश्चन विचारतो, त्याची तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायची. इराणची राजधानी तेहरान, चलन आहे इराणी रियाल आणि अध्यक्ष आहे मसूद पेजेस्कियान. बघा टेस्ट क्वेश्चन तुमच्या समोर आहे. 2024 मध्ये कोणत्या देशाचा पराभव करून भारताने 5व्यांदा पुरुष आशियाई हॉकी चॅम्पियनशिप ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे. त्याचबरोबर बघा दुसरा क्वेश्चन आहे, कोणत्या देशाने क्षेपणास्त्र चंद्रयान-1 उपग्रह प्रक्षेपित केला आहे. तर हे 2 टेस्ट क्वेश्चन तुमच्यासाठी आहे. त्याचबरोबर जर तुम्ही कंबाईनची व्यवस्थितपणे तयारी करायची असेल आणि दर्जेदार शिक्षकासह तुम्हाला जर कंबाईन परीक्षेमध्ये ज्ञान मिळवायचं असेल तर तुम्ही कंबाईन फाउंडेशन बॅच जी आहे ती जॉईन करू शकता. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर या बॅचमध्ये तुम्हाला मिळतील. या बॅचची फी 5,000 रुपये असणार आहे. बघा मित्रांनो, रेल्वे भरतीसाठी सुद्धा आपण बॅच सुरू केलेली तिरंगा बॅच. तर या बॅचचे लेक्चर 20 तारखेपासून आपले सुरू होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असेल. 799 रुपयामध्ये पहिले 100 विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळेल. तुम्ही बॅचमध्ये या बॅचची ॲपमध्ये या बॅचची फी तुम्हाला 1598 दिसेल, पण यावर लगेच 50% डिस्काउंटचा आम्ही एक कुपन दिलेलं आहे, ज्या कुपनचं नाव आहे RRB50 नावाचं. ठीक आहे, तर हे कुपन अप्लाय करा, फी कमी होऊन जाईल आणि त्याचा फायदा घ्या. आणि BMC बॅच ही 500 रुपयामध्येच आहे. शेवटचे 4 ॲडमिशन शिल्लक आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. या नोट्स तुम्हाला आपल्या अभ्यास मित्र ॲप्लिकेशनमध्ये बघायला मिळतील. लेक्चर जर आवडला असेल तर लेक्चरला लाईक करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी बघत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.